भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर। निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून या मंदिराशेजारील संपूर्ण परिसर सजवला आहे। सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका उंच डोंगरावर भीमाशंकर आहे। प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगरांच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे। हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे आहे। मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर असं नक्षीकाम आढळतं। मंदिरावर दक्षावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत। चिमाजी अप्पांनी सभा मंडपाबाहेर सुमारे 5 मण वजनाची असलेली लोखंडी घंटा भेट दिल्याचं सांगण्यात येतं। शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असतात। पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत। प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते। युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कुंभकर्णाची पत्नी कर्कटीने तिचा मुलगा म्हणजे भीमा याला देवदूतापासून दूर ठेवण्याचा निर्णय केला। भीम मोठा झाल्यानंतर त्याच्या वडिलांच्या मृत्यूचे त्याला कारण समजले। त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला। भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचा वरदान मागितलं। त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता आणि एके दिवशी नित्यनियमाने तो महादेवाची पूजा करत होता। तेव्हा त्या राजाला पूजा करताना पाहून भीमाने महादेवाची नाही तर माझी पूजा कर असं त्याला सांगितलं। पण त्या राजाने भीमाच्या आज्ञेचं पालन केलं नाही। त्यामुळे क्रोधित झालेल्या भीमाने राजाला बंदी बनवले आणि त्याला तुरुंगात टाकलं। तेव्हा राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली। तेव्हा भीमाला खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले आणि भगवान शिव आणि भीमामध्ये घोर युद्धाला सुरुवात झाली। या युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला। त्यानंतर सर्व देवतांनी महादेवाला कायम स्वरूपी येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली। म्हणूनच भगवान शंकर या ठिकाणी शिवलिंग स्वरूपात स्थापित झाले आणि या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे नाव भीमाशंकर असे पडले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।